तू हे रे माझा मितवा या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला आता जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। तर आता इथे ईश्वरी आणि अर्णवचा न सुरू असलेला रोमॅन्स थांबवण्यासाठी राकेशने काढलेला आहे हुकमाचा एक्का। तर तो हुकमाचा एक्का राकेशने काढताच अर्णवला बसलाय खूप मोठा धक्का। आता नक्की राकेशने असा कुठला हुकमाचा एक्का काढला आणि त्यामुळे नेमका अर्णवला कसा धक्का बसलाय सगळं काही जाणून घेण्यासाठी आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग मित्रांनो, वेळ वाया न घालवता सुरुवात करूया व्हिडिओला। तर आता आपण इथे पाहतोय की सध्या अर्णव आणि ईश्वरी या दोघांचं सगळं छान सुरू आहे। अर्णवचा आवाज बसलेला आहे, त्यामुळे ईश्वरी ही त्याच्याबरोबर बोलत असते आणि ती एकटीच बोलत असते। अर्णव जे सांगत असतो ते सुद्धा ती एकटीच समजून घेत असते। त्या दोघांचं इकडे अगदी खोलीमध्ये छान सगळं सुरू असतं, मज्जा करत असतात ते। तर राकेशला मात्र वाटत असतं की ईश्वरी आणि अर्णव रोमॅन्स करतायत। आता ईश्वरी आणि अर्णव यांचा रोमॅन्स ठप्प करण्यासाठी राकेशने लावण्य नावाचं प्यादं वापरलेलं असतं। त्याने लावण्याला फोन करून बोलवलेलं असतं। लावण्या बोलवल्याबरोबर आलेली सुद्धा असते आणि ती वरती जाऊन अर्णवला बाहेर बोलवण्याचा प्रयत्नसुद्धा करते, पण तिचा प्रयत्न फसतो, सक्सेसफुल काही होत नाही। मग आता राकेश विचार करतो की नाही मला तर हे असं हातावर हात ठेवून गप्प बसता येणार नाही आहे, मला तर काही ना काहीतरी करायला हवंच। मग मला काय करता येईल बरं, असा तो विचार करत असताना त्याच्या लक्षात येतं ते म्हणजे हुकुमाचा एक्का, म्हणजेच अंजली। आजपर्यंत मी या अंजली नावाच्या प्याद्याचा वापर फारसा केलेला नाही आहे अर्णवला घाबरवण्यासाठी, पण आता मी या प्याद्याचा वापर करू शकतो असा तो विचार करतो। तर दुसरीकडे लावण्या ही आता तिच्या घरी आलेली असते आणि लावण्या ही खूपच जास्त चिडलेली असते। ती म्हणत असते ती मिडल क्लास समजते काय स्वतःला, ही मला शिकवणार का की मी कधी ARला भेटायचं आणि कधी नाही। गेली 7 वर्ष आम्ही दोघंजणं एकत्र आहोत, रिलेशनमध्ये नसलो तरीसुद्धा मी त्याच्यावरती प्रेम केलं आहे, तो फक्त माझा आहे, फक्त माझा। या लावण्या देशमुखचा। लावण्या त्याच्या आयुष्यात आल्यानंतर प्रत्येक गोष्ट मीच त्याची पाहिली आहे, लावण्याने कायम त्याची साथ दिली आहे। हे आता तो जरी विसरत असेल ना तरी मी त्याला ही गोष्ट विसरू देणार नाही आहे। माझ्या मॉमने त्याला एवढा फायनान्स केला आहे, त्यानंतर मी इथे US वरून आली आहे, तेव्हापासून मी फक्त त्याच्यासमोर त्याच्यासोबत त्याच्या अवतीभवती आहे, पण कधीच त्याने माझ्यावर प्रेम नाही केलेलं। पण काहीही झालं तरी लावण्याला हवी असलेली गोष्ट लावण्या मिळवतेच, बाय हुक और क्रूक। AR तू काहीही कर, पण तू माझ्यापासून दूर कधीच नाही जाऊ शकत, कारण तुला मी नाही तर मला तू हवायस आणि मी मला हवी असलेली वस्तू व्यक्ती काहीच सोडत नाही। तर आता इथे अर्णवच्या डोक्यात एक सुपर्ब आयडिया येते। अर्णव हा आता ईश्वरीला माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे असं करून दाखवतो। त्याबरोबर आता तो इशूला म्हणतो आता मी काय केलं ते ओळख। त्याबरोबर इशू ही आता अर्णवला म्हणते पुन्हा एकदा करून दाखवा। मग अर्णव पुन्हा करतो माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे। त्याबरोबर इशू म्हणते अहो सर कितना आसान आहे ये। त्याबरोबर अर्णव म्हणतो मग म्हण। मग इशू अर्णवला म्हणते माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, बरोबर ना। त्याबरोबर अर्णव हा ईश्वरीकडे बघतो आणि हसतो। तशी लगेचच ईश्वरी ही अर्णवला म्हणते सर तुम्ही जा बरं तिकडे, तुम्ही मुद्दामून माझी फिरकी घेताय ना। तर आता इथे राकेश हा मुद्दामून अंजलीसमोर म्हणायला लागतो अरे रे ऐक, अचानक पायातनं कळ आली, जाऊ दे जरा 5-10 मिनटं बसतो, मग आपोआप बरं वाटून जाईल। अरे रे मला पुस्तक मी आणलं होतं वाचायला, पुन्हा स्टडीमध्येच विसरलो बहुधा। आता पुस्तक आणायला परत जायचं म्हटलं तर पुन्हा पायाला त्रास होणार, पुन्हा पाय दुखणार, पण काय करू आता जावं तर लागेलच। तशी अंजली म्हणते अहो तुम्ही थांबा मी घेऊन येते। राकेश तिला म्हणत असतो अगं नाही नको तू कशाला, मी जातो। अंजली म्हणते अहो थांबा मी आणते ना, म्हटलं ना। तर आता इथे राकेश हा बरं ठीक आहे असं अंजलीला म्हणतो। आता राकेशने अंजली गेल्याबरोबर हसायला सुरुवात केलेली असते, ते सुद्धा विकृतपणे। आता राकेशने काय केलेलं असतं, त्याने जिन्यावरती जाताना तेल सांडलेलं असतं। स्टडीकडे जाणाऱ्या रस्त्यावरून अंजली पडावी याचा त्याने पूर्ण बंदोबस्त केलेला असतो। आता अंजली ही पुढे येत असते, इतक्यात तिला आशाताई दिसतात। अंजली आशाताईंना सांगते आशाताई दूध तापवून ठेवा, राजेशना रात्री दूध प्यायला लागतं। आता बिचारी अंजली त्या नालायकाने तिच्यासाठी एवढा मोठा खड्डा खणून ठेवलेला असतानाही त्याच्याच विचारात मग्न असते। तर आता अंजली खाली कोसळते आणि ती जोरात ओरडते आई ग।
त्याबरोबर आता लगेचच राकेशला तिचा आवाज आलेला असतो. राकेश आता लगेच विचार करायला लागतो की चला प्लॅन सक्सेसफुल झाला. तरी ते अंजली ही जोरात ओरडते, मामा चिंटू त्याबरोबर आता अंजलीचा हा ऐक मामा चिंटू हा आवाज ऐकून त्या ठिकाणी यायला लगेचच मामा आणि वल्लरी निघालेले असतात. तर इकडे अंजली ही तिचं पोट पकडून खाली जोरात पडलेली असते आणि ती आता कळवळत असते. तिच्या डोळ्यातनं अश्रू यायला लागलेले असतात. तिला खूप जास्त त्रास होत असतो. तिचे डोळे लाल भडक झालेले असतात. आता मामा हा अंजलीजवळ येतो आणि अंजलीला ह्या पडलेल्या अवस्थेत बघून तो घाबरतो. मामीसुद्धा घाबरते. ते दोघंही लगेचच अंजलीच्या जवळ जातात आणि अंजलीला उठवतात. मामी म्हणत असते, अंजली अगं उठ सावकाश उठ. तर आता तोपर्यंत हा आवाज अर्णव आणि ईश्वरीपर्यंतसुद्धा पोहोचलेला असतो. आता ते दोघंसुद्धा धावत पळत खाली येतात. अर्णव अंजलीला हे असं कोसळलेल्या अवस्थेत बघतो आणि त्याच्या पायाखालची जमीनच सरकते. त्याचे हातपाय गळून गेलेले असतात. अर्णव अंजलीजवळ येतो आणि आता तिचं डोकं तो स्वतःच्या मांडीवरती घेतो आणि म्हणत असतो, ताई काय झालं तुला, तू कशी पडलीस, ताई उठ ना, ताई ऐक ताई. पण आता अंजली काहीच बोलण्याच्या ऐकण्याच्या सांगण्याच्या मनस्थितीत नाही आहे. ही गोष्ट अर्णवच्या लक्षात येताच अर्णव लगेचच मामाला म्हणतो, मामा आपल्याला ताबडतोब ताईला दवाखान्यात न्यायला हवं. आकाश लवकरात लवकर गाडी काढ, हरी अप. आता अर्णवने लवकर गाडी काढ असं आकाशला म्हटल्याबरोबर आकाश गाडी काढण्यासाठी ताबडतोब तिकडनं धावत बाहेर जातो. तर अर्णव हा अंजलीजवळ बोलत असतो, ताई डोळे बंद करू नको, ताई डोळे उघडे ठेव, उठण्याचा प्रयत्न कर. अंजलीला उठताच येत नसतं. त्याबरोबर आता अर्णवला काही कळत नसतं. तर मामा अर्णवला सांगतो, अर्णव तिची मनस्थिती नाही आहे उठून बसण्याची, तू एक काम कर, तू तिला उचल आणि सरळ गाडीपर्यंत घेऊन जा. त्याबरोबर अर्णव होकार देतो. आता अर्णव हा अंजलीला उचलून घ्यायला हात पुढे करतो. तर अंजली त्याचे दोन्ही हात पकडते आणि त्याला म्हणत असते, चिंटू माझं बाळ. त्याबरोबर अर्णव आणि मामा तिला आधार देत असतात. काही होणार नाही, सगळे व्यवस्थित होईल. मामा अंजलीला सांगतो, अंजली तू फक्त डोळे उघडे ठेव, तुला काही होऊ देणार नाही आम्ही. त्यावर अंजली सांगत असते, मामा जर मी नाही जगले तर माझ्या बाळाला चांगलं सांभाळा, चिंटू माझं बाळ. त्याबरोबर अर्णव म्हणत असतो, काळजी करू नको, तुला काही होणार नाही ताई, मी काही नाही होऊ देणार. त्याबरोबर आता मामा अर्णव उचलून घे पटकन तिला असं अर्णवला सांगतो. त्याबरोबर ईश्वरी ही सुद्धा अंजलीला म्हणत असते, अंजली ताई काळजी करू नका, आम्ही आहोत ना सगळे, काही होणार नाही ना तुम्हाला ना तुमच्या बाळाला, सगळं व्यवस्थित होईल तुमचं, आम्ही आहोत ना. आणि मग आता अंजलीसुद्धा बाहेर जाते. आकाशने तोपर्यंत पार्किंगमधली गाडी काढलेली असते. अंजली लगेचच गाडीचा ज्यात आल्याबरोबर ईश्वरी पटकन गाडीचा दरवाजा उघडते. अर्णव अंजलीला गाडीमध्ये ठेवतो. मामा दुसऱ्या बाजूने जाऊन गाडीत बसतो. अंजलीचं डोकं आता मामाने स्वतःच्या मांडीवरती घेतलेलं असतं. ईश्वरीसुद्धा म्हणते, मी सुद्धा तुमच्याबरोबर हॉस्पिटलला येते. तर अर्णव हा नको, गाडीत जागा नाही आहे असं सांगतो. त्याबरोबर मग ईश्वरी तिथे घरीच थांबते. मग अर्णव, आकाश, मामा हे तिघंजणं ईश्वरीला घेऊन हॉस्पिटलला पोहोचलेले असतात. इथे अर्णव हा जोरजोराने मोठमोठ्याने ओरडत असतो, डॉक्टर डॉक्टर इमर्जन्सी आहे. त्याबरोबर आता डॉक्टर ताबडतोब तिथं धावत आलेले असतात. तर आता अंजलीला हॉस्पिटलला नेल्याच्या नंतर निवांत राकेश बाहेर येतो आणि मग तो वल्लरीला विचारायला लागतो, मामी अहो अंजली कुठे आहे. नाही म्हणजे मी शॉवर घ्यायला गेलो, अंजलीची वाट बघतोय मगापासून, तर अंजली काही दिसली नाही. त्यावर मामी आता राकेशला घडलेला प्रकार सांगते. त्यावर राकेश म्हणतो, काय अंजली पडली, कशी आहे माझी अंजली, कुठं नेलं आहे तिला. मामी अहो तुम्ही मला सगळं सांगितलं कसं नाही, मला काळजी वाटते, अंजलीला कुठल्या हॉस्पिटलला नेलं आहे. त्यावर मामी सांगते, तिची ट्रीटमेंट सिटी हॉस्पिटलला सुरू आहे. म्हटल्यावर तिला सिटी हॉस्पिटललाच नेलं असेल जावे बापू. अहो तेव्हा माझंसुद्धा डोकं एवढं चालले नाही की मी ताबडतोब तुम्हाला सांगू किंवा काय करू. तुम्ही काळजी करू नका, शांत व्हा, चला आपण दोघंसुद्धा सिटी हॉस्पिटलला जायला निघूया. चला मलासुद्धा तसंही अंजलीची खूप काळजी वाटते, मलाही हॉस्पिटलला जायचंच होतं, चला आपण निघूया. मग आता ते दोघं तिकडनं निघतात हॉस्पिटलला यायला. त्याबरोबर इकडे आता मामा हा अर्णवला सांगत असतो, हे बघ अर्णव रडू नकोस, खचून तर अजिबात जाऊ नकोस, ही वेळ रडण्याची किंवा खचण्याची नाही आहे, आपल्याला अंजलीच्या पाठीशी उभं राहायचं आहे, अंजलीला उभं करायचं आहे ना परत. त्यावर अर्णव म्हणत असतो, मामा माझं सर्वस्व आहे रे माझी बहीण, म्हणजे ताईला काही झालं ना तर नाही मी इमॅजिन करू शकत तिच्याशिवाय माझं आयुष्य. मामा अर्णवला जवळ घेतो. तर अर्णव म्हणत असतो, लहानपणी आई गेल्यानंतर तिनेच काळजी घेतली रे माझी. नाही म्हणजे मी असं नाही म्हणत आहे की तुम्ही आमच्यासाठी काही केलं नाही, तू मामीने आजीने सगळ्यांनी खूप केलं आमच्यासाठी, पण माझ्या मनातली जी सल होती ना मला आई नसल्याची, ती फक्त माझ्या बहिणीने जाणली रे.
आणि लहानपणापासून प्रत्येक हवी नको ती प्रत्येक गोष्ट तिने माझ्यासाठी केली. तिचं वयसुद्धा माझ्याबरोबर तितकंच होतं, पण तरीही तिने स्वतःला सावरून मलासुद्धा आधार दिला. माझ्यासाठी प्रत्येक वेळी ती माझी आई झाली. माझ्या रागाच्या वेळी तिने माझा राग सहन केला, माझ्या दुःखाच्या वेळी माझं रडणं ऐकून घेतलं, माझं बोलणं समजून घेतलं, माझ्या त्रासाच्या प्रसंगात मला समजावलं. माझ्यासोबत ठामपणे माझी बहीण उभी राहिली प्रत्येक गोष्टीत. अरे मी ईश्वरीवर प्रेम करतो हे सुद्धा माझ्या आधी तिने माझ्या मनातलं ओळखलं प्रत्येक गोष्टीत रे मामा. आणि आज त्याबरोबर मामा म्हणतो, मग ती राहिली ना तुझ्या पाठीशी उभी, मग आज तुझी वेळ आहे अर्णव, रडत बसायची वेळ नाही आहे ही, तर तिच्या पाठीशी ठामपणे उभं राहण्याची वेळ आहे. आणि तुझा जरी देवावर विश्वास नसला ना तरी माझा पूर्ण विश्वास आहे. आजपर्यंत आपल्या अंजलीने कोणाचं वाईट केलेलं नाही आहे, त्यामुळे तिचंही काही वाईट होणार नाही. तर आता इथे राकेश हा डोळ्यामध्ये खोटं खोटं कुसकं पाणी घेऊन पोहोचलेला असतो आणि आता तो लगेचच म्हणायला लागतो, कुठं आहे माझी अंजली, कुठं नेलं आहे तिला, मला बघायचं आहे, मला भेटायचं आहे माझ्या अंजलीला, अंजली अंजली. आता तो हा जो काही ड्रामा करत असतो तो वल्लरीला खरा वाटत असतो. वल्लरी म्हणते, जावई बापू अहो जरा धीर धरा. त्यावर राकेश म्हणतो, अहो मामी कसा धीर धरू, माझी अंजली कशी असेल, कुठल्या अवस्थेत असेल, तिला माझी किती गरज असेल आता. त्याबरोबर आता इकडे मनातल्या मनात राकेश हसत असतो आणि विकृत पद्धतीने म्हणत असतो, काय रे चिंटुकल्या, आता रडत बसून काय उपयोग आहे. माझ्या इंदोरी जिलबीजवळ जाण्याची तू खूप मोठी नाही खूप घोर अशी चूक केलेली आहेस आणि त्याचंच प्रायश्चित्त म्हणून आता तुला ही सगळी शिक्षा भोगायला मी लावलेली आहे. आता तुझी बहीण जगो मरो, तिचं ते मूल मरो जगो, मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही आहे. पण आज मी हे जे काही केलं आहे ना त्याच्यानंतर तुला खूप मोठी अद्दल मात्र नक्कीच घडली आहे. आता मात्र तू पुन्हा माझ्या इंदोरी जिलबीजवळ जाण्याची चूकसुद्धा करणार नाहीस. त्याबरोबर आता इथे अर्णव हा राकेशला समोर बघतो आणि त्याचा स्वतःवरचा ताबा सुटतो. आता अर्णव राकेशला डायरेक्ट मारायलाच जाणार असतो, पण मामा त्याचा हात पकडतो आणि त्याला थांबवतो. मग अर्णवचा नाईलाज होतो आणि अर्णव थांबतो. अर्णव हा डॉक्टर आल्याबरोबर डॉक्टरना विचारतो की माझ्या ताईची कंडिशन कशी आहे. त्यावर डॉक्टर सांगतात, कंडिशन खूप वाईट आहे, आपल्याला त्यांना ताबडतोब ऑपरेशनला घ्यावं लागेल. अर्णव सांगतो, डॉक्टर जे करावं लागेल जसं करावं लागेल ते करा, पण माझ्या ताईला या सगळ्यातनं प्लीज वाचवा. पैशांची काळजी अजिबात करू नका, जितकं बिल होईल तितकं होऊ द्या, पण माझ्या ताईला वाचवा. हवं तर मी तुमच्यासमोर हात जोडतो, पाया पडतो. सात्विक फॅशनचा CEO जो आजपर्यंत कधी कोणाला सॉरी म्हणाला नव्हता, आज चक्क आपल्या बहिणीसाठी तो लोकांच्या पाया पडायला तयार झालेला असतो. मामा अर्णवच्या खांद्यांवरती हात ठेवतो आणि अर्णवला जवळ घेत डॉक्टरांना सांगतो, डॉक्टर प्लीज तुम्ही ट्रीटमेंटला लवकरात लवकर सुरुवात करा. आणि मग आता अर्णव मामाला घट्ट मिठी मारतो, तर मामा हा त्याच्या डोक्यावरून हात फिरवत असतो आणि त्याला सांगत असतो, खचून जाऊ नकोस, काही होणार नाही आहे आपल्या अंजलीला, ती एकदम व्यवस्थित होणार आहे, हां काळजी करू नको. तर आता इथे ऑपरेशन थिएटरमध्ये अंजलीला जेव्हा शिफ्ट करत असतात तेव्हा अर्णव हा अंजलीजवळ येतो आणि ताई घाबरू नको असं म्हणत असतो. तर अंजली त्याला एकच शब्द म्हणत असते, चिंटू आता मी नाही वाचणार, मला माहिती आहे मी नाही जगणार, पण माझ्या बाळाला सांभाळा, माझ्या बाळाला सांभाळ ईश्वरी, आणि तू माझ्या बाळाची चांगली काळजी घ्या. तर आता ईश्वरीलासुद्धा हॉस्पिटलला जायचं असतं आणि ती वल्लरीला म्हणतसुद्धा असते की मी सुद्धा तुमच्याबरोबर येते, पण वल्लरी तुझ्यामुळे आणखीन तिथे काहीतरी अपशकून होईल असं म्हणते आणि ईश्वरीला घेऊन जाणं टाळते. मग आता ईश्वरीला काळजी वाटत असते, तिला काही कळत नसतं की अंजलीची तब्येत आता कशी असेल काय असेल. मग आता ईश्वरी ही गणूबाप्पाजवळ येते आणि गणूबाप्पाजवळ ती अंजलीच्या तब्येतीसाठी प्रार्थना करू लागते. ती गणूबाप्पाला म्हणत असते, गणूबाप्पा लवकरात लवकर सगळं काही अंजलीताईंच्या आयुष्यात व्यवस्थित कर. आधीच लहान वयात तू त्यांच्याकडून त्यांचे आई वडील हिरावून घेतलेस, मोठ्यापणी राजेशसारख्या नीच माणसाबरोबर त्यांचं लग्न लावून दिलंस, तब्बल 4 वर्ष त्यांची फसवणूक होत होती. आता त्यांना जर हे सगळं कळलं तर आधीच त्यांना जगणं अवघडच होऊन बसणार आहे. त्यात आता जर त्यांच्यापासून तू त्यांच्या जगण्याचं एकमेव कारण त्यांचं बाळ काढून घेतलंस तर त्यांच्या जगण्याला अर्थ उरणार नाही. त्यांना असं काहीच दुःख त्यांच्या पदरात पाडून देऊ नकोस, कायम त्यांना सुखी राहू दे. हवं तर त्यांचं जे दुःख असेल ते सगळं माझ्यावर येऊ दे, पण लवकरात लवकर अंजलीताईंना बरं वाटू देत. अर्णव सरांचं सगळं त्यांचं बहिणीवरती अवलंबून आहे. त्यांची बहीण म्हणजे त्यांचं सर्वस्व आहे. जर अंजलीताईंना काही झालं तर अर्णव सरांना सहन होणार नाही आणि गणूबाप्पा अर्णव सरांना त्रास झालेला मला बघवणार नाही. त्यामुळे तू अंजलीताईंना लवकरात लवकर बरं कर, ठणठणीत कर अशी प्रार्थना आता गणूबाप्पाच्या चरणी इशू करत असते. हात जोडून ती गणूबाप्पा समोरच उभी असते. तर इकडे राकेश
राकेश हा आता अंजलीचा ओरडताना रडताना आवाज ऐकत असतो आणि त्याला तितकी जास्त मज्जा वाटत चाललेली असते. तो म्हणत असतो की काहीही झालं तर ही अंजली काही आता वाचत नाही आणि तिचं ते पोरसुद्धा वाचणार नाहीच आहे. त्याबरोबर मामा हा आता राकेशच्या समोर येतो आणि त्याला म्हणायला लागतो, हास हास, किती हसायचं आहे ना तुला तेवढं हास, पण एक गोष्ट लक्षात ठेव, जर अंजलीच्या जीवाला सोड, नखाला जरी थोडाफार त्रास झाला ना किंवा तिला काही त्रास अजून जास्त झाला ना तर आम्ही सोडणार नाही आहे तुला. आजपर्यंत अर्णव तुझ्या वाकड्यात जात नव्हता कारण त्याची बहीण होती, पण आता जर तिला काही झालं ना तर तो सोडणार नाही तुला. तर आता इथे वल्लरी ही लगेचच त्या ठिकाणी येते आणि म्हणायला लागते, तुम्ही दोघंजणं काय बोलताय. त्यावर लगेच राकेश म्हणायला लागतो, काही नाही हो मामी, मामांनासुद्धा अंजलीची खूप काळजी वाटते आहे. मामासुद्धा तेच म्हणतायत, जावई बापू अंजली बरी होईल ना. मी सुद्धा मामांना तेच सांगतोय की तिला बरं व्हावंच लागेल मामा, कारण तिच्याशिवाय माझं अख्खं आयुष्य अपूर्ण आहे, माझं जग सुनं आहे हो मामा. त्यावर वल्लरी म्हणते, तुम्ही काळजी करू नका जावई बापू, मी अंजलीसाठी प्रार्थना करते गणपती बाप्पाकडे आणि ती सुद्धा हॉस्पिटलमधल्या गणपतीजवळ हात जोडते. त्याबरोबर इकडे मामा हा राकेशला म्हणत असतो, अरे नीच माणसा, इतकं खोटं बोलताना लाज वाटत नाही का रे तुला. नाही बोल, किती खोटं बोलायचं आहे तेवढं बोल, पण आता हे लक्षात ठेव, तू अंजलीच्या जीवाला हात घालून खूप मोठी चूक केली आहेस. तू अर्णवला ललकारलं आहेस आणि आता तो तुला सोडणार नाही. फक्त अंजलीला बरं होऊन इथून बाहेर पडू दे. त्याबरोबर इकडे अंजलीचा रडणारा ओरडणारा तो केविलवाना आवाज ऐकून अर्णवला आणखीन जास्त त्रास होत असतो. अर्णवला ताईसाठी खूप काही करायचं असतं पण करता मात्र काहीच येत नसतं. त्यात अंजलीचा आवाजही त्याला ऐकेन असा झालेला असतो, त्याला सहन होत नसतो. त्याच्या बहिणीला इतका होणारा त्रास तो देवाला म्हणत असतो, आजपर्यंत मी कधीच काही मागितलेलं नाही आहे तुझ्याकडे, जे मिळवलं आहे ते स्वतःच्या बळावर मिळवलं आहे, पण आज पहिल्यांदा तुझ्याजवळ हात पसरतोय. माझ्या ताईला बरं वाटू दे, तिचं सगळं व्यवस्थित होऊ दे, तिचं बाळ ती सगळं सुखरूप होऊ दे. त्यासाठी जे मागशील माझ्याकडनं ते सगळं मी द्यायला तयार आहे. माझी धन संपत्ती समृद्धी सगळं घे, मला काहीच नको आहे. फक्त मला माझी ताई आणि तिचं बाळ दोन्ही व्यवस्थित पाहिजे. त्याबरोबर अर्णवकडे मामा येतो आणि मामा म्हणत असतो, काळजी करू नकोस, सगळं आपल्या मनाप्रमाणे होणार आहे. तर राकेश हा मात्र मनात म्हणत असतो, काहीही व्यवस्थित होणार नाही आहे. उगाचच्या उगाच खोटी आशा लावून बसतायत ही सगळीजणं. ती अंजली आत्ता जगूच शकत नाही. मी डावच असं साधलं होता ना की आत्ता माझा कायमचा पिच्छा सुटणार त्या अंजलीपासून आणि मग मी आणि माझी इंदोरी जिलबी जवळ येऊ शकणार. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.